या महाराष्ट्रात व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जवळजवळ मुर्दा पाडलाय। एका प्रकारे गुजरात पॅटर्न या ठिकाणी राबवलं जातंय किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न। योगींच्या राज्यातही तेच सुरू आहे। मध्य प्रदेशात देखील तेच आहे, तर महाराष्ट्रात थोडं वेगळं असेल वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी त्याच मार्गाने चालले आहेत, अशी टीका यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात गुजरात सरकारनं जे त्यांनी गीत ट्विट केलं होतं किंवा माहिती दिली होती, जो गुन्हा दाखल झाला होता, सर्वोच्च न्यायालयानं तो गुन्हा रद्द ठरवत काही परखड मतं मांडलेली आहेत। परखड मतं म्हणजे अशी आहेत, इम्रान प्रतापगडीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे गाणं केलं होतं गुजरातच्या एकंदर स्थितीवर, त्याच्यावर गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्तींनी त्याच्यावरती काल जे भाष्य केलं ते अत्यंत महत्वाचे, आणि महाराष्ट्रात जो कुणाल कामराचा विषय चालू आहे त्या संदर्भात ते अत्यंत महत्वाचं आहे। सुप्रीम कोर्टने सांगितलं की एका कवितेमुळे, एका व्यंगामुळे, परखड भाष्यामुळे सरकारला किंवा राजकारण्यांना एवढं अस्वस्थ व्हायचं कारण नाही। हा प्रत्येकाचा अधिकार आहे। व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, आणि अशा प्रकारे गुन्हे दाखल करणं, दहशत आणि धमक्या देणं हे योग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने जे मत व्यक्त केलं आहे ते महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी, खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी कुणाल कामराला एकनाथ शिंदे यांची माफी मागा असा जो सल्ला दिलेला आहे कायद्याच्या पलीकडे जाऊन, आणि एकनाथ शिंदे यांच्या गुंडांनी कुणाल कामराच्या स्टुडिओवर जाऊन जो हल्ला केला, उद्ध्वस्त केला आणि त्याला ठार मारण्याची धमकी दिली, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल काळजीपूर्वक नजरेखालून घातला पाहिजे। जर त्यांना न्यायाची बूज असेल तर या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुर्दा पडलेला आहे, आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न। योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललंय। महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत, आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो। अजित पवारांना सगळं मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत। राऊतसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। 7 एप्रिल पर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे। हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं। अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, संवाद आहे। मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। संपर्क तुका अतिरेकी आहे। कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं जातं बघा, शिंदे राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत या सगळ्या गोष्टी होत्या। कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी, एक लेखक आहे। मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणू द्या ना। शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही। देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात। आम्ही सुद्धा सहन केलेले आहे। तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे। पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे,
आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे, मग काय तर बोलणं इतकं- का होऊ नये? नाही, नाही, इतकं- उद्या जर माझ्या समोर इतकं संबंध कसे काय? प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाहीये त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही, का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. नाही, पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा, तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय, म्हणजे तो आपण दाखल करू केला द्या ना. गेलाय. काय आणि आता सुनावणी त्यावर होईल. अहो, पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का? त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा, त्याने आणला, आमचे लोक त्याला उत्तर देतील. काल प्रताप सरनाईक यांनी देखील कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं की उमर खालिद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता, तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते, त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कामराचा हात बघा, प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. त्यांचं परिवहन खातं आहे, परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी त्यावर बोलावं. उमर खलीद असेल, कुणाल कामरा असतील, वरुण ग्रोवर असेल, हे सगळे त्यांचं काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात, हे मी परत सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी. आणि कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये, तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का, खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. करा ना. कदाचित 31 तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कसली कायदा? यांचं राज्य आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती गप्पा मारतात. हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या. हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्या वेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन, तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले. पैसे आहेत, उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, ते दुसऱ्या पक्षात जातील. अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील, हे सगळे भाडोत्री गुंड आहेत. ज्या दिवशी सत्ता बदलेल तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे असतील. दे ऑल आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स. मी तुम्हाला सांगतो, आम्ही यांना ओळखतो. कधी काळी ह्याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. बोले हो गया आपला, चले. आणखी एक विषय आहे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा. तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या. आणि असं न केल्यास तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देता. हे फार लॉजिकल बोलतात आणि त्यानुसार ते बोललेले. मगाशी ज्यांना कुणाल कामराला पाय ठेवू द्यायचा नाही असं जे म्हणतायत, त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर मोकळाच आहे ना अजून. हे सगळे जे गुंड आहेत हे आपल्या नेत्याच्या स्मृतीविषयी एवढे उड्या मारतायत. त्यांनी प्रशांत कोरटकर विषयी काय भूमिका घेतली? राहुल सोलापूरकर सोडून द्या. बेळगाव मध्ये मराठी माणसांवर हल्ले झाले गेल्या महिनाभरामध्ये. आमची शिवसेना, मूळ शिवसेना कोल्हापुरात आणि बेळगावात आंदोलन करते. शिंदेचे हे लोक ज्यांनी स्टुडिओ तोडला कुणाल कामराचा, त्यांनी बेळगाव प्रश्नावर परवा 8 दिवसापूर्वी काय भूमिका घेतली मला सांगावं ना. हे जे प्रताप सरनाईक बोलतात ना, त्यांच्या एसट्या तोडल्यात ना, का गप्प बसली? जावं बेळगावला त्यांनी.
एकनाथ शिंदेचे किती लोक बेळगावात गेले मराठी लोकांना संरक्षण द्यायला आणि कोल्हापुरात गेले बॉर्डरला. आमचे जिल्हा प्रमुख, आमचा तालुका प्रमुख, आमचे शिवसैनिक त्यांना अटका झाल्या. तुम्हाला कुणाल कामराची पडली आहे, हा तुम्हाला उमर खालिदची पडली आहे. हा धंदे बंद करायचे. प्रशांत कोरोडकर संदर्भातला विषय आहे की प्रशांत कोरोडकर यांच्याकडची जी रोल चॉईस होती ती कोणालाही सापडत नव्हती, मात्र ती एबीपी माझ्या एका एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावर बोला म्हणावं. आणि आज मी वृत्तपत्रात वाचलं, जो तेलंगणात गेला प्रशांत कोरोडकर, ती गाडी कोणाची होती? ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची. म्हणजे प्रशांत कोरोडकरला वाचवण्यात, लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना. आपणच दिल्यात बातम्या असत्या. कुणाल कामरा को एंटीसिपेटरी बेल दी गई है और 31 तारीख को वो यहाँ आने वाले हैं मुंबई में. किस तरह से देखते हो? आपने कहा कि आपकी बातचीत की हुई. बात ऐसे मेरी सबसे बात होती है. मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट हूँ, मुझे कोई भी फोन कर सकता है. जब महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर का प्रश्न निर्माण होता है तो ऐसे लोगों से हम देखते हैं कि बाबा आप ये शांति से लीजिए, कुछ करो. मैंने इतना ही कहा है कि आप कानून के सामने जाकर अपनी जो बात है वो रखो, कानून से मत भागो. मुंबई पुलिस है, बहुत निष्पक्ष पुलिस है मुंबई की. चाहे कुणाल कामरा का स्टूडियो तोड़ने में उनका वो देखते रहे, स्टूडियो तोड़ते रहे, पुलिस देखते रहे, वो छोड़ दीजिए. लेकिन मैं मानता हूं कि कुणाल कामरा को मुंबई में आकर अपनी बात रखनी चाहिए और उनको जो कहना है वो पुलिस के समक्ष कहना चाहिए. और मैं ये भी मांग करता हूं सरकार से, जब मुंबई में कंगना राणावत और हमारा झगड़ा हुआ था तो नरेंद्र मोदी जी ने कंगना राणावत को स्पेशल प्रोटेक्शन दिया था सेंटर का. वैसा प्रोटेक्शन कुणाल कामरा को देना चाहिए. स्पेशल फोर्स दिया था रक्षा के लिए, कंगना राणावत के लिए, क्योंकि उनको लगा कि हम उनके ऊपर हमला करेंगे. हम किसी महिला के ऊपर हमला नहीं करते, हम नामर्द नहीं है. तो उस प्रकार का प्रोटेक्शन और सुरक्षा व्यवस्था कुणाल कामरा को भी देनी चाहिए. सर, ये कहा जा रहा था कि आप के कहने पे कुणाल कामरा ने इस तरह से स्टेटमेंट, मतलब आपकी पार्टी के कहने से, अब आप बोल रहे हैं कि आपकी बातचीत हुई है, तो किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहते हैं? कुणाल कामरा का टेररिस्ट है. कुणाल कामरा अलकायदा का मेंबर है, हुर्रियत का मेंबर है, कौन है, हिजबुल का मेंबर है. कुणाल कामरा इस देश का नागरिक है, मुंबई में रहता है, मुंबई का नागरिक है. कुणाल कामरा एक कलाकार है, एक लेखक है, एक कवि है, एक स्टैंड अप कॉमेडियन है जाने माना. तो उनसे बात करना गुनाह है क्या? ठीक है, उनकी बात किसी को अच्छी नहीं लगी है, एकनाथ शिंदे के लोगों को अच्छी नहीं लगी है, वो उनकी बात है, उनको जवाब दे सकते हैं. लेकिन भारतीय जनता पार्टी के बहुत से साथी हैं जो मुझे पसंद नहीं करते, लेकिन जब सामने आते हैं तो हम बात करते हैं. हमारे पुराने दोस्त है, ये देश है, संविधान में मुझे अधिकार दिया है ना. समित्यांवर सिनियर व्यक्ती नसतात, समित्यांची पदं ज्युनियर लोकांना दिली जातात, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आणि मंत्रिमंडळाच्या बाबतीत काय चर्चा करायची ते मुख्यमंत्र्यांना विचारा ना, मला काय विचारायचं. अरे समित्या काय, समित्या ह्या ज्युनियर लोकांसाठी दिल्या जातात, सिनियर लोकांना त्यातलं काय ओबीसी काय. आता तो का तो कांदे आहे ना, ओबीसीच आहे ना. ते कोण सुहास कांदे ओबीसी नाहीत का? काय राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विषय काय झालं समित्यांमध्ये? अरे आता अण्णा बनसोडे त्यांना उपाध्यक्ष केलं ना, आता विधानसभेचं उपाध्यक्ष केलं. आता बाकीच्या समित्यांची नाव काय माझ्याकडे नाही आहेत का, तुम्ही काय पाहिलेले नाही आहेत. दिल्लीमध्ये चार वेळा अशी प्रकरणं देशामध्ये झालेली आहे. काही वेळेला एक प्रचंड कोणतरी बलात्कारी असेल आणि तो कोण आला, त्याला सुद्धा लोकांनी तिथे त्याच्या अंगावर हात टाकलेला आहे किंवा वकिलांनी सुद्धा मारलं. काही काही वेळेला जे आहे एखादा आरोपी पकडला एखाद्या अतिशय गलिच्छ प्रकारामध्ये, तर वकील सुद्धा निर्णय घेतात की याची केस लढवायचीच नाही, याच्या बाजूने कोणी उभं राहायचं नाही, त्या वकिलावर आम्ही बहिष्कार टाकतो. ते असे प्रकार होत असतात. शेवटी मानवी भावना ज्या आहेत त्याला ते कारणीभूत आहेत.
हे बघा, आपण मला वाटतं हा प्रश्न निरर्थक आहे. दरवेळेला अशा समित्या होतात. आज समित्या किती 8, 10, 15 काहीतरी असतात. आपले एकूण सभासद किती आहे? विरोधी पक्षाचे धरून 288 आणि सगळ्यांना त्याच्यावर प्रतिनिधित्व असतं. आता धनंजय, मी, आम्ही मंत्री राहिलेलो आहोत. मी तो उपमुख्यमंत्री राहिलेलो आहे. सगळ्यात सिनियर मंत्री, सगळ्यात सिनियर आमदार सुद्धा मी अधिवेशनात आहे. धनंजय मुंडेचं सुद्धा तेच आहे. तर आम्हाला आणखी आता कुठं खाली आणायचं आहे? सर्वसाधारणपणे जी नवीन माणसं असतात, हां, ती काय लोकलेखा समिती वगैरे जे आहे, ती एक महत्त्वाची समिती असते. तिच्यावर विरोधी पक्षाची जो आहे ती सिनियर मनुष्य जातो, सिनियर आमदार. पण बाकीच्या ठिकाणी इतरांना जे आहे संधी दिली जाते. आणि ती उलट बरं आहे की लवकरात लवकर त्या समित्या झाल्यामुळे वेगवेगळ्या समाजाच्या किंवा वेगवेगळ्या घटकांची जी काही कामं अडली असतील त्याला वाचा फुटता येते, त्याच्याबद्दल निर्णय घेता येतात. मंत्रिमंडळाला काही माहिती देता येते त्यातून. ही चांगली गोष्ट आहे. हा, तर बरोबर नेहमीच परिस्थिती आहे. हे जे काय आहे हे असं आहे की पराभव होतात. आता मला तुम्ही सांगा, मी जनसंघ आणि भाजप किती वर्ष पाहतोय. 66-67 सालापासून पाहत आलो. भाजप कधीही 1-2 आमदार बस कधी आले नाही. पण ते खचून नाही गेले, लढत राहिले. आणि आज राज्यात आणि देशात सगळीकडे आले. असं अनेकांचं होतं ना. तर तुम्ही जे प्रयत्न करत राहिले पाहिजे. काय अगदीच काय असं आहे की आम्ही काय, तुम्ही काय, किंवा BJP काय, जर व्यवस्थित काम करतील, लोकांना आवडेल असं काम, तर ते अधिक राज्य करत राहतील. तर चुकीचे काही निर्णय आमच्या हातून जर झाले तर लोक निवडणुकीच्या वेळेला बरोबर त्याचा उत्तर काढतात. लोक रोज येत नाही तुमच्या पुढे सांगायला, बोलायला. ते बघत असतात, ते TV बघतात, चर्चा बघतात, वर्तमानपत्र वाचतात, काय तुम्ही करतात, कशावर बोलता, कसे तुम्ही वागता, कसे तुम्ही प्रश्न सोडवता, या सगळ्यांवर लोकांचं लक्ष असतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही किती गांभीर्याने पाहता, बेरोजगार प्रश्नावर किती गांभीर्याने पाहता, हे सगळे ते पाहत असतात. पण ते सगळेच लोक येतात, कार्यकर्ते बाहेर येतात, रस्त्यावर येतात. पण त्याच्या पाठीमागे लाखो लोक असे असतात की ते बाहेर येत नाही, आपल्या मनात ठेवतात आणि निवडणुकीच्या वेळेला जे काय करायचं ते करतात. त्याच्यामुळे ती एक आमच्यावर जबाबदारीच आहे. त्यांच्यावर जबाबदारी आहे, शरद पवार साहेब आणि इतरांवर, की चांगलं काम करून ज्या काही उणिवा असतील त्या लोकांच्या पुढे मांडून पक्ष वाढवणे, कष्ट घेणे. आणि आमचं काम आहे की आम्ही कुठलीही उणीव निर्माण करणार नाही. सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू, सगळ्यांचं समाधान करू. आमचा प्रयत्न राहील तर आम्ही सत्तेत राहू. ओबीसीची स्कॉलरशिप बंद पडल्यास जमा आहे. ओबीसीची मते घेऊन ओबीसींच्याच तरुणाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू आहे. तर पैसे नसल्याने अनेक योजनांना कट लावले. भटक्या जमातीची घरकुल योजनेचे पैसे अडकले. आमदार विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आता विजयादशमीला, त्यापूर्वी गुढीपाडव्यापासून सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहेत. तुमच्या सोबतच नागपूर शहरात संघाची स्थापना झाली आणि 100 वर्षाचा इतिहास आहे संघाला. तुमच्या नेहमी टीकेवर राहिलेला आहे संघ, त्यामुळे उद्याच्या दौऱ्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, काय पुन्हा संघाचे 100 वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील 100 वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की दरी निर्माण करणारा, दोन समाजामध्ये दुही निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे. पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग
काही काळ एकत्र आले होते स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतरही होते. हा काही इतिहास काही नवीन नाही. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच. आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही, कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे. त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार. खरं तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे. उजवी विचाराच्या पुरस्कर्ते संघ आहे आणि त्यांना जर 100 वर्षे स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल 100 वर्षानंतर, अशी अपेक्षा ठेवूया. पंतप्रधान नागपुरात येत आहेत, स्वागत आहे. नक्कीच आहे. पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी, 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला, सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर 12 वर्ष किंवा 11 वर्ष पंतप्रधान कधी संघ मुख्यालयात आले नाहीत. आत्ता येत आहेत. म्हणजे त्यांच्या मागे, विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा आहे. कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटलं असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे. 31 तारखेच्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावं, निवडणुकीत कर्जमाफीचं बोललो होतो, मात्र आता तशी परिस्थिती नाही असं अर्थमंत्री अजित पवार म्हटले आज. असं आहे, सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे. राज्य खड्यात गेलाय, कर्जबाजारी झालाय. किती पॉलिश लावून, ठोक पॉलिश लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेटमधून एकूण 49% खर्च झाला, 48 पॉइंट समथिंग. याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबघाईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे. या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची, ते देऊ शकत नाही. फक्त मतं घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता. एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता, आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची, सांगून टाकावं शेतकऱ्यांना. म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे, शेतकरी आज संकटात आहे. उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किली होऊन गेलेली आहे, अडचण झालेली आहे, कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्रॉप लोन मिळणार नाही. मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना रोज जर म्हणजे मागच्या आपण 6 महिन्याचा 1 जानेवारी पाहिला आतापर्यंत तर 2750 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये. हे भूषणावं वाटत असेल, याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे, खुर्ची काही परमनंट नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खड्यात घातल्याशिवाय राहणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जाचा डोंगर आहे, अनेक योजनांमध्ये काटकसर करावी असं मुख्य सचिवांनी पत्र काढलेलं आहे. काय आहे, खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुंडाळल्या जात आहेत. स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे, ओबीसीची स्कॉलरशिप मिळत नाही आहे, ती बंदच करण्याचा घाट चालला गेला आहे. आम्ही 100% स्कॉलरशिपची गोष्ट करतो, 50% त्यातूनही काही 100-200 कोर्सेसला आता वगळल्याची आमच्याकडे माहिती आहे. म्हणजे ओबीसीची मतं घेतली, ओबीसीच्या तरुणांना तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं. अनेक मध्ये योजनांना कट लावला आहे, पैसेच नाही. तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत, आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली, घरांचे मोठ्या प्रमाणात घरं वाटली, त्यांना छतं खोलून ठेवली, फाउंडेशन पर्यंत काम झाला, पहिला हप्ता मिळाला. मागच्या 6 महिन्यापासून 1 रुपयाही त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही आहे. ही स्थिती राज्याची आहे. नळ योजना पूर्ण खाळेपेड्यातील बंद पडल्या आहेत, पैसेच नाहीत. काय म्हणजे राज्याला लाडकी बहीणला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही,
पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं. इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, भोजन कल्याण विभाग असेल, या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या त्या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल? आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे 2 वर्षापासून पैसे मिळत नाहीत. नावाला योजना बंद करा ना, तुम्ही देऊ शकत नाही तर. पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय? जर तुमची ताकद नाही सरकारची, मग योजनांचा पेटारा उघडून बसायची गरज नाही. आता तरी मला वाटतं की पुढचे 1-2 वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल अशी स्थिती नाही. या मालेगावमध्ये हिंदू संमेलन होतं. त्या हिंदू संमेलनासाठी साध्वी प्रज्ञा सिंगला न्यायालयानं परवानगी दिलेली आहे. उद्या तिला तिथे हिंदू वीर पुरस्कारानं सन्मानित देखील केलं जाणार. काय करू देत त्याला, त्याबद्दल न बोललेलंच बरं. न्यायालयांची भूमिका, जर एखाद्या न्यायाधीशांच्या घरात मोठ्या जर नोटा जळलेल्या आहेत की चांगल्या होत्या, आता काय राहिलं आहे देशात? विश्वास ठेवावा कुणावर? आम्हाला इमर्जन्सी म्हणून हिनवत होते. इमर्जन्सीच्या पलीकडची स्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. कुठला राहिलाय व्यक्ती स्वातंत्र्य? कुठला राहिलाय 4 स्तंभ जे आहेत त्या 4 स्तंभाची काय स्थिती आहे? तुमचा पत्रकारिता, मीडिया काय आहे? कोण लिहिताय सरकारच्या विरुद्ध? कुठला डिसिजन कोर्टामधून कुणाच्या बाजूने होईल? काय आता भरोसा राहिला नाही. संपूर्ण न्याय व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. न्याय व्यवस्था सुद्धा आता मला वाटतं की सरकारच्या इशाऱ्यावर चालताय अशा प्रकारचा समज सर्वसामान्य जनतेचा होत चाललाय. हे अत्यंत वाईट आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं भविष्यात इलेक्शन कमिशन असेल, ती व्यवस्था पूर्णतः म्हणजे बायस झालेली आहे. न्याय व्यवस्थेवर विश्वास उडत चाललेला आहे. उद्या तुमच्या मीडियाचं जे काही चाललेलं आहे त्याच्यातून फार अडचणी निर्माण होत आहेत. आता म्हणजे विरोधक संपवायचा आणि निवडणुका घ्यायच्या, हे जे लोकशाही दाखवायची, हे केवळ ड्रामा आहे. परंतु आज तरी मला असं वाटतं हे जे तुम्ही जे सांगताय हे त्यांना पुरस्कारासाठी जर कोर्ट मान्यता देत असेल तर मला वाटतं देश कायद्याने चालत नाही. देशामध्ये कायदा नाही, देशामध्ये संविधान नाही, देशामध्ये लोकशाही नाही आणि देश हा न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचं की नाही यावर विचार करेल अशी परिस्थिती आहे. उदयनराजे यांनी सरकारवर सडकून टीका केलेली आहे. जे महापुरुषांचा अपमान करतात त्यांच्या विरोधात कठोर कारवाई कायदे करण्याची मागणी केली असताना ते केलं जात नाहीये. सरकारचं वेगळी प्रेम आहे का असा सवाल उदयनराजेंनी विचारला. उदयनराजे कधी कधी खरं बोलतात, तिथे राहून खरं बोलतात. उदयनराजे त्यांच्या डोक्यात एकदा राग आला की तो कशा पद्धतीनं काढतील. खरं बोलतात. काय आहे, कोण फिरताय? जर महापुरुषांचा अवमान करण्याची यादी काढली कोश्यारीपासून तर राज्यामध्ये किती लोकांवर कारवाई झाली, कुणावर कारवाई झाली? आणि म्हणून महापुरुषाचा अवमान करणाऱ्यांना सरकार पाठीशीच घालते आहे असं चित्र महाराष्ट्रात आहे. त्यामुळे उदयनराजे बोलले ते खरं बोलले. सर, एक प्रश्न असा आहे, नितेश राणे प्रकरणावरून भाजपमध्ये 2 गट निर्माण झाले आहेत. गडकरींचे समर्थक खैरे खान, राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, हे नितेश राणे यांची तक्रार घेऊन पंतप्रधान मोदींची उद्या भेटणार आहे. त्यामुळे नितेश राणे ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला टार्गेट करतायत आणि भाजपमधले जे मुस्लिम नेते आहेत, जमात सिद्दीकी असतील, खैरे खान असतील, त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे काय वाटतं तुम्हाला? नाही, काय पक्षाची भूमिका काय आहे यावर सगळं आहे. नितेश राणे बोलतात ते कोणाच्या बोलण्यावर, कोणाच्या इशाऱ्यावरून बोलतात, कोणाच्या आशीर्वादानं बोलताय? एक व्यक्ती स्पष्टपणे बोलतो तो सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ही भूमिका घेऊ शकत नाही. त्यामुळे प्यारेखानच्या भूमिकेला फार काही महत्व आहे असं मी मानत नाही.
भाऊ, काल अतुल लोंढे विरुद्ध भाजपकडून तक्रार करण्यात आलेली. अतुल लोंढेनं जो आरोप केला होता की प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री कार्यालयात होता आणि मुख्यमंत्री कार्यालयातील काही लोक प्रशांत कोळटकरच्या संपर्कात होते फरारीच्या काळात. नाही, मला माहिती नाही, पण मी माहिती घेऊन बोलेन, कारण माझ्याकडे तशा प्रकारची कुठलीही माहिती नाही. कदाचित लोंढेंच्याकडे ती माहिती असेल. लोंढे हे माहिती असल्याशिवाय बोलत नाही, त्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध असेल.